नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये. आणि आता आपण चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंगसाठी. आणि इकडे बघू शकतो तुम्ही ही सगळी कोकणीवाल्याची गँग आहे. आणि पुढे प्राची आहे, परी आहे आणि आमचा विपिन आहे. हे बघा छोटीला घेऊन. हे कशासाठी चालले आपण आता? स्कुबासाठी जातोय. आणि पॅरासेलिंगसाठी इथंच आहे का? पॅरासेलिंगच्या बाजूला. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये. आणि आता आपण चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंगसाठी आणि डीपमध्ये जाणार आहोत आपण. तिथे आपण पूर्ण तळापर्यंत आपल्याला घेऊन जातील. आणि सो एक अमेझिंग एक्सपिरियन्स असेल आमच्यासाठी. सो आता आपण स्टार्ट केलं आहे. आणि तिकडे बघू शकता तुम्ही हा सिंधुदुर्ग किल्ला आहे, ज्याची सफर आपण काल करून आलो होतो सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जाऊन. आता हवा खूप आहे त्यामुळे आवाज थोडासा कमी येईल. हे बघा दादा 25 पर्यंतच असेल ना आता? हे 25 मे पर्यंत असेल ना? 25 तारखेपर्यंतच असेल ना? 25 तारखेपर्यंतच असेल ना लास्ट ना? आणि त्यानंतर ओपन कधी होतं? ऑक्टोबरमध्ये. 3 महिने तर पूर्णच बनतो ना. आता काय असणार? का बंद काय असणार? हां, काय असतं? जून जुलै ऑगस्ट. हा बा. समुद्र खवळलेला असतो ना पूर्ण. तेरा आहे. हा हे बघ हे हा बेस आहे का? हे तर स्कुबा डायव्हिंगची हा बेस आहे ना? किती फूट असेल हे? 20 फूट. हे 15 मिनटं, हे 20 फूट खाली आहे. सगळ्यांसाठी स्विमिंगची गरज नाही कुठच्याच आमच्या डायव्हिंगच्या ह्याच्यामध्ये. तुमच्यासोबत आमचा एक गाईड असणार आहे, प्रत्येकासोबत एक इन्स्ट्रक्टर आमचा असणार आहे. ओके. पहिल्यांदा पाण्यात जाताना तुमच्या चेहऱ्याला हे मास्क लावलं जाणार आहे. इथं तुमचे डोळे आणि इथं नाक जाणार आहे, कारण डोळ्यामध्ये आणि नाकामध्ये पाणी जाऊ नये म्हणून. नजर कितीही कमजोर असली त्याच्यामध्ये तरी तुम्हाला क्लीनच विजन दिसणार आहे त्याच्यामध्ये. आता राहिला आपल्याजवळ ऑप्शन तोंडाचा आहे. मग तोंडानंच तुम्हाला ब्रीथ करायचं आहे, इन आउट तोंडानंच करायचं आहे. हे कसं करायचं हे प्रत्येकासोबत असणारं गाईड इथं शिकवणार आहे सरफेसवर. प्रत्येकाच्या वेटच्या हिशोबाने वेट बिल्ड लावला जाणार आहे तुम्हाला शरीराला. आणि सॉल्टी वॉटरची डेन्सिटी जास्ती असते, त्याच्यामध्ये बॉडी फ्लोट होते, डुबत नाही. मग पाण्याच्या खाली जायचं आहे तुम्हाला समज एकदम फ्लोअरला, म्हणून तो वेट बिल्ड लावला आहे. आता हे करत असताना तुम्हाला ब्रीथ कसं करायचं कसं नाही करायचं हे तुम्हाला गाईड शिकवणार आहे. तोंडानं इनहेल एक्झेल करायचं आहे, दातामध्ये चावून पकडायचं आहे, ते लिपने ओठाने ते कव्हर करायचं आहे आणि त्याच्यातच सक्शन करायची आहे हवा, तरच येणार आहे. तुमच्या मागे 14.5 किलोचा टँक असणार आहे, पूर्ण किट असणार आहे तुमच्या मागे. त्याच्यातून सक्शन करायची हवा आणि तशीच थ्रो करायची आहे. त्याच्यामध्ये जेवढी खेचणार आहे तेवढीच थ्रो करायची आहे. जेवढी थ्रो करतात तेवढी बबल्सवर ती निघून जाते. मुंडीत बुडबुड अशी तुमची प्रॅक्टिस केली जाणार आहे. पहिल्या साईडने बबल झाला बुडबुड तर बुडबुडून घाबरूनच लोक वर येतात. घाबरायचं नाही, बुडबुडे जातात म्हणजे तुमची ब्रिदिंग बरोबर चालू आहे. आता पाण्याखाली गेल्यानंतर आपण बोलू शकत नाही, साईन लँग्वेज आहे. पाण्याखाली कम्फर्टेबल असेल तर हा सिग्नल आहे, आणि प्रॉब्लेम असेल तर हा सिग्नल आहे. श्वास घेताना लिप मुवमेंट झाली आणि जर ढिल्ले झाले इथून तर इथून पाणी जाणार तुमच्या तोंडामध्ये. पाहिजे थोडंसं पाणी गेलं तर त्याच्यामध्ये ते थ्रो करायचं आहे, ते बबल जर निघून जाईल. मोठासा इश्यू नाही, त्याच्यापेक्षा मोठा इश्यू असला तर त्याला सम दाखवायचं. तुम्हाला समुद्राच्या वर सरफेसवर घेऊन येईल, तिथं आल्यानंतर डिमांड काढून त्याच्याशी बोलू शकता पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तो परत तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाईल. किती वेळा वर या, किती वेळा खाली जा, जोपर्यंत राऊंड कंप्लीट होत नाही आणि इथं तुम्ही येत नाही तोपर्यंत तुमचं डाईव्ह कंप्लीट नाही आहे. एकदा इथून तुम्ही वर आला परत कोणालाही चान्स दिला जात नाही. त्याच्यामुळे डाईव्ह तिथंच कंप्लीट करायचं आहे. तुम्ही मग वेळ कितीही घ्या, त्याचा काय विषय नाही. इथून स्टार्ट होणार आहे, इथून स्टार्ट होतो डायरेक्ट तुमचा पॉईंट ओके. स्टार्ट आणि इथूनच खतम होतो. समजा तुम्हाला किनाऱ्याला सांगलेलं असेल 15 मिनटं तुम्ही पाण्यात राहणार, तर इथून तुमची 15 मिनटं सुरू करा तुम्ही कडे लावून
त्याच्यामध्ये त्याच्यातली 12 मिनटं जर ट्रेनिंगला गेलं तर उरतात 3 मिनटं. त्याच्यामध्ये तुम्ही डायव्हिंग होत नाही. त्यामुळे टाईम लिमिट काय नाही. तुम्ही कधी पण सेट व्हा. जो लवकर सेट होतो तो जास्ती त्याला एरिया मिळतो आणि जास्ती जर वेळ तुम्ही सर्व्हिसवरच काढला तर मग नाही लागतो. एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांच्या गळ्यामध्ये टोकन आहेत बघा. हां, ते नंबर फक्त लक्षात ठेवायचे आहेत. बाहेर नंबरचा काढायचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही इथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर मिळेल. मी इथं तुम्हाला काढून घेणार आहे नंबर. ते ऑफिसला जायचं, तिथं बुकिंग केली तिथं तो नंबर घ्यायचा. नंबर सांगायचा, तुमचा व्हिडिओ घ्यायचा. ते बघून आले तिकडेचा विजन खराब, तिकडे बंद झालं. ॲक्च्युली आज एवढं पण विजन आपल्याजवळ पण नाही. जेवढं तुम्हाला पाहिजे क्लिअरिटी तेवढी 70% मिळेल, 100% आहे. आणि आता थोडेसे प्रवाहाचे हे वाढले आहेत सागराचे, थोडंसं समजून घ्या. बाकी ऐका ना, मजा आली पाहिजे. नक्कीच राऊंड असं सर्कल किल्ल्याला सर्कल ना. किल्ल्याला नाही, तो 48 एकरचा आहे. मग इथूनच होणार. त्याला 3 दिवस लागते. एवढं नाही आमच्याकडे. आमचं राऊंड असतो इथे खाली ओके, राऊंड. ह्याच्या आतमध्ये सर्कल आहे. हां, ते तुला माहीत नाही. आपण सरळ गेलो किंवा वाकडं गेलो माहीत नाही. एकदा इंजिनियर थोडंसं शॉर्टमध्ये कंफर्टेबल ये सिग्नल है, प्रॉब्लम वाला ये सिग्नल है. तो ये सिग्नल आपके साथ हमारा एक गाइड होगा जो आपको सिखाते 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 जाएगा. नीचे मोटी डुबानी है, सांस मुंह से ही लेनी है, मुंह से ही छोड़नी है. क्रिया आपको करके लेगा हमारा, वो सब सिखाते जाएगा. ठीक है ना. जब आपका वीडियो बनेगा तो नीचे जो पत्थर है उसको आपको पकड़ना है. ऐसे 2 पाँव पीछे फ्लोट करना है. सामने से एक वीडियो बनेगा आपका. जब वीडियो बनता है तो उसमें बीच में आप सिग्नल दिखा कर ऊपर आए तो जितना बनेगा उतना ही वीडियो मिलेगा. हम 1 मिनट का बनाते हैं लेकिन आप नहीं रुके तो जितना बनता है उतना ही मिलेगा. तो 1 मिनट के लिए आपको पानी में रहना जरूरी है. हमारा एक गाइड आपके साथ हर संभव होगा. ओके. तुम्ही थोडा गाईड श्वास घ्यायचा ना एकदम शेवटपर्यंत. श्वास दादा, घ्यायचा तर ते एकदम कानठाळे बसतात ते पण सांगा. ते औंढा गिळायचं आहे ना. कान में पानी नहीं जाता. कान ज़्यादा डीप जाने के बाद कान पर प्रेशर आएगा. वो रामदेव बाबा सिखाते हैं ना, वो सब इधर आके करने का, बाद में नहीं. तो मैं सिखाऊंगा. हा इकडे बेस आहे पूर्ण हा स्कूबा डायव्हिंगचा. तर इथून हे 15-20 फूट खाली आहे आणि आतमध्ये घेऊन जातात आपल्याला. नाही, तुमचं नाव काय आहे? पट्टा आता आहे. प्रवळ हां, ओपन योर माउथ. जाओ. केस शॉट मार्किंग कर. केस शॉट मार्किंग कर. हेच कंटिन्यू पाना केलं तर पाना केलं.
एक घेऊ जा वरती वरती